वेलकम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. आमच्या कॉलेजमध्ये पूर्वपरीक्षा चालू आहेत, त्याच्या काही प्रश्नपत्रिका मी तुम्हाला देत आहे. ही प्रश्नपत्रिका आहे आरोग्य व शारीरिक शिक्षण इयत्ता 12वी, कला, वाणिज्य आणि विज्ञान या तीनही शाखांना ही प्रश्नपत्रिका आहे. कालच ही परीक्षा झालेली आहे. गुण आहेत 25 आणि 1 तासाचा वेळ त्याच्यासाठी निश्चित केलेला आहे. अशा प्रकारे तुम्हाला प्रश्नपत्रिका आणि त्यातच उत्तर लिहिण्याची जागा असेल अशी प्रश्नपत्रिका दिली जाईल. इथे बाकी पर्यवेक्षकाची सही, विद्यार्थ्याचं संपूर्ण नाव, तुकडी, हजेरी क्रमांक, शाखा आणि परीक्षकाची सही, इथे 25 गुणांची ही प्रश्नपत्रिका अशी असेल. मी प्रश्नपत्रिका देते तुम्हाला. याची उत्तरपत्रिका मी लवकरच तयार करून देईन. तोपर्यंत प्रश्नपत्रिका तुम्ही सोडवायचा प्रयत्न करा. प्रश्न पहिला, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून रिकाम्या जागा भरा. 4 गुण आहेत. 1. सर्वसामान्य बैठे काम करणाऱ्या तरुणाला दररोज टिंबटिंब किलो कॅलरी ऊर्जा आवश्यक आहे. पर्याय 500, 1500, 2500. 2. केंद्र शासनाकडून टिंबटिंब प्राप्त झाल्यास शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार खेळाडूंना थेट पद्धतीने बहाल करण्यात येतो. पर्याय अर्जुन पुरस्कार, द्रोणाचार्य पुरस्कार, भारतरत्न. 3. योगाचे मूळ उगमस्थान टिंबटिंब संस्कृतीत आहे. पर्याय चीन, अमेरिका, प्राचीन भारतीय. 4. निरोगी व्यक्तिमत्व विकासासाठी योग्य टिंबटिंब करणे आवश्यक आहे. पर्याय आहार, शारीरिक क्रिया आणि योग. अचूक पर्याय निवडून विधान पुन्हा लिहायचं आहे पूर्ण वाक्यात. प्रश्न दुसरा, योग्य जोड्या लावा. 4 गुण आहेत. अ गट दिलाय, ब गट दिलाय. जोड्याचं उत्तर लगेच इथे लिहिण्यासाठी तुम्हाला जागा दिलेली आहे. अ गटामध्ये नियमित व्यायाम, कृतिशील जीवनशैली, मेजर ध्यानचंद, खाशाबा जाधव. ब गटामध्ये आरोग्यासाठी कृतिशील, हॉकीचे जादूगार, कुस्ती, शारीरिक क्षमतेमध्ये वाढ. इथेच उत्तरं तुम्ही लिहायची आहेत. स्क्रीनशॉट काढून घेत राहा. प्रश्न क्रमांक 3, पुढील विधाने चूक की बरोबर ते लिहायचे. 4 गुण आहेत. 1. नियमित व्यायामामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉल अनियंत्रित होते. इथे उत्तर लिहायचं. 2. आसनांमुळे स्वास्थ्य वृद्धिंगत होऊन शरीर व मनाला स्फूर्ती मिळते. इथे उत्तर लिहा. 3. प्राणवायूची गरज पूर्ण करण्यासाठी पचनसंस्था कार्य करते. इथे उत्तर लिहा. 4. शारीरिक सुदृढतेसाठी योग्य शारीरिक क्षमता विकसित असाव्यात. इथे उत्तर लिहायचं. उत्तराला जागा पण इथे दिलेली असते. प्रश्न क्रमांक 4, एका वाक्यात उत्तरे लिहा. 5 गुण आहेत. 1. व्यायामाच्या सत्राचे मुख्यतः कोणते 3 भाग पडतात. इथे उत्तरासाठी तुम्हाला जागा दिलेली आहे. दुसरा प्रश्न, ध्यान म्हणजे काय. तिसरा प्रश्न, बहिरंग योगातील 5 अंगे कोणती. प्रश्न क्रमांक 4, सचिन तेंडुलकर यांचे गुरु कोण होते. 5. कोणत्या संस्कृत शब्दापासून योग हा शब्द रूढ झाला आहे. प्रश्न क्रमांक 5, आकृतिबंध पूर्ण करायचा आहे. विषय दिलेला आहे सात्विक गुण. 4 गुण आहेत याला. इथे 4 रिकाम्या जागा आहेत. इथे 4 सात्विक गुण लिहायचे आहेत. दुसरा दिलेला आहे विषय यम. इथे 4 रिकाम्या जागा दिलेल्या आहेत. तिथे उत्तर भरायचे 2 मार्कासाठी. प्रश्न क्रमांक 6, शेवटचा थोडक्यात उत्तरे लिहा. 4 गुण आहेत. 2 प्रश्न दिलेत. एका प्रश्नाला 2 गुण. पहिला प्रश्न आहे त्यातला, व्यायामानंतर शिथिलीकरणाची आवश्यकता का असते. इथे उत्तराला जागा दिलेली, तिथे उत्तर लिहायचं 2 गुणांच्यासाठी. दुसरा प्रश्न आहे योगाभ्यासाचे फायदे लिहा. इथे उत्तर लिहायचं 2 गुणांच्यासाठी. अशा प्रकारे आरोग्य आणि शारीरिक शिक्षणाची हे एक मॉडेल प्रश्नपत्रिका म्हणून त्याचा तुम्ही अभ्यास करा. इयत्ता 11वी आणि 12वीचे अनेक व्हिडिओचे लेक्चर या चॅनलवर मी पोस्ट केलेले आहेत. ते पाहायचे असतील तर या चॅनलची प्लेलिस्ट एकदा जरूर पहा. मागील काही वर्षांच्या प्रश्नपत्रिका तुम्हाला मिळतील. अभ्यासासाठी शुभेच्छा.